मम्मी याने पण माझ्या बॉबे काढल्या मम्मी सगळ्या. हॅलो, अहो मी मोठ्यानेच बोलते. अजून किती मोठ्याने बोलू? तुमच्या बेबी आत्यानेच सुचवलं तुमचं स्थळ. लगेच कसं हो केलं? असं काय करता? गव्हर्नमेंट जॉब आहे तुमचा. म्हणजे तसं नाही, तुमची पर्सनॅलिटी पण छान आहे ना, म्हणून. मी अजूनपर्यंत कोणत्याच मुलासोबत कधीच नाही बोलले. तुम्ही पहिलेच असे आहात की तुम्ही तुमच्यासोबत एवढा वेळ बोलतेय. तुमचं कोणी होतं का असं? हॅलो हॅलो हॅलो, तुम्हाला राग आला का? मला वाटलं तुम्ही नाराज झाले. आणि हो, श्रीमंत पूजनला ती आपण पाहिलेली 20,000ची साडी घ्यायला सांगा. हा, महागातली घ्यायची काहीच गरज नाहीये. काय? आई बोलले 5,000ची साडी घेणार आहे? काही नाही, मला वाटलं तुम्ही श्रीमंत आहेत. नवरी मंडपात आली की नवरा रडायला लागतो, असा नवीन ट्रेंड आलाय. हो, मी पण तेच बोलत होते. कसं वाटतं ते लोकांसमोर? मी सांगा ना, आपण लग्नानंतर कुठे फिरायला जायचं? माझी आई बोलायची की लग्नानंतर नवऱ्यासोबतच फिरायला जा. आईंनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या आत्याला कमी प्राइसची आणि मावशीला भारीतली साडी पाठवली आहे. हा, मी आपल्या लग्नाच्या जेवणामध्ये माझी फेवरेट डिश ठेवली आहे, गुलाबजाम. ते गोड तुम्ही जा पाहिजे. रुडले वागायला लागले. लग्नानंतर काय कराल तुम्ही? खूप झोप येते आता. मी तुमच्याशी बोलता बोलता झोपी जाईल. चालू ठेवून झोपी जाऊ का? ओके, गुड नाईट.